विधान परिषदेच्या निवडणुकीकरिता महायुतीकडनं भंडारा गोंदियासाठी भाजपाने पुन्हा एकदा अविनाश ब्राह्मणकरांवर विश्वास दाखवलेला आहे आणि अविनाश ब्राह्मणकरांना उमेदवारी दिली। काय सांगाल, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? परत एकदा महायुतीने तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे। आमच्या महायुतीचे जितके पक्ष आहेत त्याच्यातले जितके वरिष्ठ नेता मंडळी यांचा सगळ्यांचा मी आभारी आहे की माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला एवढ्या मोठ्या निवडणुकीची उमेदवारी त्यांनी दिली। खऱ्या अर्थानं विचार केला तर मागच्या वेळी जी विधानसभेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो किंवा शिवसेना शिंदे गट असो, या पक्षांच्या सर्व गाव पातळीवरच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही ईव्हीएम मध्ये 658 मतांनी समोर राहिलो। पण ही जी मेहनत आणि जी भावना होती त्या भावनांचा आदर परत एकदा मला विधान परिषदेची तिकीट देऊन भारतीय जनता पार्टीने व्यक्त केली। मी सगळ्यांचा खूप आभारी आहे। भाऊ, विधान सभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं तुमचा आणि काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना पटोलेंचा अटीतटीचा सामना झाला, 208 मतांनी निसटता विजय त्यांचा झालेला आहे आणि परत एकदा आता विधान परिषदेची जबाबदारी तुमच्यावर दिली। ही निवडणूक 2 जिल्ह्याची होत असली तरी शेवटी आता अविनाश ब्राह्मणकर आणि नाना पटोले असाच सामना कुठेतरी बघायला मिळणार आहे। काय या संदर्भात सांगा? मागच्या वेळी जी विधानसभेची निवडणूक झाली त्याही निवडणुकीमध्ये खऱ्या बघितलं तर आमचा विजय झाला होता। पोस्टल मतांमुळे आम्ही थोडक्यामध्ये आमचा पराजय झाला। पण यावेळी मात्र आम्ही 4 पटींनी जास्त ताकदीने ही निवडणूक लढू आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की आमचा विजय हा या निवडणुकीमध्ये निश्चित आहे। म्हणजे आपण हे बघू शकतो की विधानसभेतल्या झालेल्या पराभवाचं यावेळी उत्ते आपण काँग्रेसकडनं काढू। निश्चितपणे ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम सुरू आहे किंवा आमच्या मित्र पक्षांचं काम सुरू आहे, आम्ही निश्चितपणे आमचा जो विजय आहे तो सुनिश्चित करू। भाऊ, याही उमेदवारीमध्ये अनेकांनी दावेदारी केलेली होती। आता कुठेतरी तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर ती पुढे नाराज असतील का? काय त्यांच्याशी मनोमिलन होईल का? काय त्यांच्याशी काही चर्चा झाल्यात का? कशा पद्धतीचे आता या निवडणुकीमध्ये स्ट्रॅटेजी ठरवणार आहात? माझे जवळपास तिकीट मागणारे सगळे लोक माझे संबंधित आहेत, माझे मित्र आहेत आणि तिकीट ज्यावेळी मिळत नाही त्यावेळी साहजिकपणे थोडीशी नाराजी येते, परंतु सगळेजण माझ्या संपर्कात आहे, सगळेजण माझे चांगले मित्र पण आहेत आणि त्याच्यातल्या काही लोकांशी माझं बोलणं सुद्धा झालं आणि ते 100% माझ्या सोबत आहेत। कुठेही तिकीट चुकली असं त्यांना सुद्धा वाटत नाही। प्रत्येकाची आपापली दावेदारी असते, पण आता तो विषय संपला। तिकीट मला मिळाल्यानंतर ते आज माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून तयार आहे। निश्चितच हे होते अविनाश ब्राह्मणकर आणि ज्या पद्धतीनं अनेकांनी दावेदारी केली, मात्र आता ती दावेदारी संपुष्टात येईल, त्यांचं मनोमिलन होईल आणि एक प्रकारे विधान सभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसकडनं त्यांचा पराभव झाला होता आणि त्याचा आता बदला घेण्याचा त्यांना वेळ आहे आणि तो नक्कीच बदला घेऊ असा विश्वास अविनाश ब्राह्मणकरांनी व्यक्त केला आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।